श्री स्वामी समर्थ. कशा आहात? मस्त आहात ना? मस्तच राहा. आजचा दिवस तुमच्या चांगला जावा ही स्वामी चरणी प्रार्थना करणार आहे. बघा, श्रावण महिना सुरुवात झालेली आहे. पहिला श्रावण सोमवार झालेला आहे. आता लवकरच दुसरा श्रावण सोमवार येणार आहे. तर आपले व्रत वैकल्य सेवा चालू आहेत. कोणाचे गुरुचरित्राचे पारायण चालू, कोणाची नवनाथ शिवलीला अमृत 24 दिवसाची गुरुपुष्प अमृतची सेवा पण चालू आहे. काही ना काही आपण सेवा करतोय श्रावण महिन्यामध्ये. तसंच आपल्या काही इच्छा असतात, मनोकामना असतात, पूर्णसाठी आपण काही ना काही उपाय करतोय. तर तसंच बघा, आपल्याला श्रावण महिन्यापासून एक व्रत करायचंय. ते काही महिलांना माहिती असेल, काही महिलांना माहीत नसतं की आपण हे व्रत कसं करायचं, काय करायचं. तर आपल्याला नारळी पौर्णिमेच्या दिवशीच 8 तारखेपासून वरदलक्ष्मी व्रत करायचे. बघा, ज्यांनी केलेले आहे त्यांना खूप छान असे अनुभव पण आलेले आहे आणि त्यांची मनातील इच्छा पण पूर्ण झालेली आहे. आपल्यावर काही संकट आले असेल तर ते पण निवारण झालेले आहे. तर आपल्याला वरदलक्ष्मी बरोबर आपल्याला ज्या महिलांना वैभवलक्ष्मी व्रत करायचे असतील तर त्यांनी 8 तारखेपासून 8 ऑगस्टपासून म्हणजे शुक्रवारपासून आपल्याला हे व्रत सुरुवात करायची. वैभवलक्ष्मीचे हे व्रत असतात, आपल्याला शुक्रवारपासून सुरुवात करायची असेल. ज्या काही ताईंना म्हणजे वैभवलक्ष्मीचे व्रत करण्याची इच्छा असेल तर त्यांनी 8 तारखेपासून म्हणजे 8 ऑगस्टपासून सुरुवात करायची आहे. तर त्याची पूजा मांडणी कशी करायची, काय काय साहित्य लागणार आहे तर ते सर्व दाखवणार आहे मी. तर व्हिडिओ स्किप न करता बघायचं आहे. तर मी दाखवणार आहे आता पूजा मांडणीसाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि पूजा मांडणी कशी करायची वैभवलक्ष्मीच्या. म्हणजे आपली खूप इच्छा असते पण आपल्याला पूजा मांडणी कशी करायची, काय साहित्य लागणार आहे तर सर्व सांगणार आहे. उद्यापन पण कसं करायचं ते पण, त्याचा पण एक व्हिडिओ मी टाकणार आहे. तर आता पूजा कशी म्हणजे पूजा मांडणी कशी करायची, पूजा कशी करायची तर ते सांगणार आहे. चला, हे बघा, 8 तारखेला हा ऑगस्ट महिना चालू आहे 2025 आणि नारळी पौर्णिमा आहे, शुक्रवार. वरदलक्ष्मी व्रत आहे आणि जरा जीवितिकाचं पूजन पण चालू आहे. तुम्ही हा उपास आणि हा उपास आपल्याला एकत्रच करायचं आहे आणि आपल्याला वरदलक्ष्मी व्रत आहे त्या दिवसापासून आपल्याला वैभवलक्ष्मीचे व्रत करायचे आहेत. आपल्या ज्या काही इच्छा असतात त्या पूर्ण होत असतात, म्हणून आपण आपल्या घरामध्ये वैभवलक्ष्मीचे व्रत हे झालेच पाहिजे. तर त्यासाठी लागणारे साहित्य दाखवणार आहे मी तुम्हाला. जर आता आपण वैभवलक्ष्मी मातेचं व्रत करणार असतो तर आपल्याजवळ ज्या आता बघा ही पुस्तके, हे धार्मिक दुकानं असतात जिथे आपण हळदी कुंकू पूजेचा सामान घेत असतो ना, तिथे हे पुस्तकं आरामशीर मिळून जातात. जय श्री वैभवलक्ष्मी माता व्रत उपासना पूजा विधी याच्यात सर्व दिलेलं असतं. तुम्ही पूजा कशी करायची, काय करायची तर तुम्ही या पुस्तकातून वाचून सुद्धा तुम्ही पुस्तकं करू म्हणजे सेवा करू शकतात. इथे सर्व विधी दिलेले असते. हे बघा, इथं मातेंचं म्हणजे फोटो दिलेले असतात. धनलक्ष्मी माता, अधिलक्ष्मी माता चित्र दिलेले असतात. माता विजयलक्ष्मी. तर बघा, इथं संपूर्ण व्रताचे नियम दिलेले आहेत. आता कोणी करायचे हे व्रत ते पण मी सांगणार आहे तुम्हाला. तर बघा, इथं दिलेलं असतं सौभाग्यवती स्त्रिया, कुमारिका अथवा स्त्रीयोजी हे व्रत पुरुषांनी जरी केले तरी चालेल आणि ज्या विधवा स्त्रिया असतील त्या पण हे व्रत करू शकतात. असं काही नाही की ते करून त्यांनी केलं तरी पण चालणार आहे. हे व्रत करताना जय वैभवलक्ष्मी मातेवर पूर्णपणे श्रद्धा ठेवायची. जर तुम्हाला वैभवलक्ष्मी मातेचे व्रत करायचे असेल तर श्रद्धापूर्वक करायचे, मनापासून करायचे, मन असं पवित्र आणि शांत ठेवावं लागणार आहे. जय वैभवलक्ष्मी माते संपूर्ण व्रत म्हणजे साठी तुम्ही 11 व्रत करू शकतात म्हणजे 11 उपास करायचे किंवा तुम्ही 21 करू शकतात. 108 51 तुमच्यावर तुमची इच्छेनुसार तुम्हाला किती करायचे. ज्यांनी केलेत ना त्यांना प्रचिती आलेली आहे आणि तुमचे जेवढे मानलेले असतील 11 21 त्या झाल्यानंतर उद्यापन करायचं. सगळं दिलेलं आहे इथं. बघा, तुम्ही बघा 5 7 11 108 अशा म्हणजे हे उद्यापनाचं आहे दिलेलं. तर तुम्ही कोणी पण हे व्रत करू शकतात. कुमारिका असेल, सौभाग्यवती स्त्री असेल, विधवा स्त्री आपण हे करू शकतात. आता इथं पूजेचे साहित्य दिलेले आहे, हे बघू शकतात. पूजेचे साहित्य, पूजेसाठी काय काय लागणार आहे. कलश, शंख, घंटा, नवीन वात घातलेली समई, देवाऱ्यावर एक मंडपी, आचमनासाठी पळी, 5 पत्र, ताहमान, गंध, उदक, उदबत्ती, फुलबातीचे निरंजन, कापूर, पानाचा विडा, सुपारी, जानवे, पंचामृत, दही, दूध, लोण्याचे म्हणजे पंचामृतला काय काय लागणार आहे. दही, दूध, लोण्याचे तूप, मध, साखर हे पंचामृतसाठी लागत असतो. कारण की आपल्या लक्ष्मी मातेची मूर्ती असेल, अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल, अभिषेक करायचा. गुलाल, केळी, नारळ, आंबा वगैरे फळे, दुर्वा. आता याच्यातून एक फळ जरी झाले ना, नारळ आंबा तरी पण चालणार, पण नारळ पाहिजे. त्या जर तुम्ही वैभवलक्ष्मीचे व्रत करणार असाल तर नारळ पाहिजे आणि ते उद्यापनाच्या दिवशी आपल्याला फोडायचं असतं. आघाडा, दुर्वा, आघाडा, शमीपत्र, आभरण, गेजमाळा, कापसाचे वस्त्र, शेंदूर, नैवेद्य, दक्षिणा इत्यादी साहित्य घ्यावे. सर्व साहित्य चांगल्या प्रतीचे असावे. पूजेसाठी पाठ, चौरंग असं स्वच्छ असावे. तर तुम्हाला दाखवते. तर इथं बघा चौरंग घेतलेले, चौरंग स्वच्छ धुवून घ्यायचे आणि जिथं आपण वैभवलक्ष्मीचे व्रत करणार ती जागा पण स्वच्छ करून घ्यायची आणि चौरंग खाली आपल्याला स्वस्तिक काढायचे, हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि असं चौरंग घ्यायचं, त्याच्यावर कापड टाकायचं आणि आपल्याला बघा लक्ष्मीची मूर्ती, गणपती, श्रीयंत्र असेल, कुबेर यंत्र असेल ते पण लागणार आहे आणि हे पण यंत्र आहे, महालक्ष्मीचं यंत्र आहे. मार्गशीर्ष महिन्यात आपण गुरुवार करतो. तर फोटो फ्रेम, हे बघा लक्ष्मी मातेचा फोटो आणि आपल्याला कलशची स्थापना करायची असते आणि अभिषेक शुद्ध पाणी घेतलेले, कापूर, तुपाचं निरंजन. प्रसादासाठी तुम्ही दुधाची खीर करू शकता. तांदूळ अक्षता घेतलेले आहेत. गणपती बाप्पासाठी गुळ खोबऱ्याचे नैवेद्य, फुलं, ही आघाड्याची पाने आहेत, दुर्वा, शमीपत्र असेल तर शमीपत्र घ्या. हळदी कुंकू, याच्यामध्ये हळदी कुंकू घ्यायचे. अगरबत्ती, धूप, दीप, अगरबत्ती काय असेल ते घ्यायचे. आणि जर तुम्ही वैभवलक्ष्मीचे मातेचे उपास करणार असाल तर हे लाल फूल पाहिजे आपल्याकडे जास्त. तिथं महालक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. जर तुम्हाला जर कुठून मिळत असतील खूप चांगले, एक फूल पण मिळालं, कळी पण मिळाली, लाल फूल खूप चांगले. जर जास्वंदीचे फूल मिळत नसेल तुम्हाला तर तुम्ही गुलाबाचं फूल पण घेऊ शकतात. जर मिळतच नसेल तर प्रयत्न करायचा, जास्वंदीचं फूल लागतं जर आपण वैभवलक्ष्मी मातेचे व्रत करणार असणार तर. चला आता पूजा मांडणी दाखवते तुम्हाला आणि आपण बघणार आहोत वैभवलक्ष्मीची पूजा मांडणी. खूप साधं आणि सिंपल आहे. असं नाही की ह्या वस्तू पाहिजे, फक्त 2-3 वस्तू पाहिजेत आपल्याकडे. तर कोणत्या तर सांगणारच मी. हे बघा, तुपाचं निरंजन. जर आपण
वैभवलक्ष्मी मातेचे व्रत करतोय तर आपल्याला तुपाचं निरंजन पाहिजे, कारण की तुपाचा दिवा लक्ष्मी मातेला प्रिय आहे. आता कोणतीही पूजा करताना आपण दिवा प्रज्वलित करत असतो, तर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचंय. कोणती पण पूजा असेल करताना आपण दिवे प्रज्वलित करत असतो. तर आता पहिले अग्निदेवाला साक्षी देऊन आपल्याला पूजा करायची दिव्याची. समया लावल्या असतील तर समया असतील तर समया लावून घ्या. आपण जेवढे दीपक प्रज्वलित करत असतो तेवढा आपल्या जीवनात प्रकाश पडत असतो, म्हणून दिवा लावून घ्यायचा. आणि लक्ष्मी मातेचा कोणता पण फोटो चालेल, फोटो नसेल मूर्ती असेल तरी पण चालेल. थोडेसे अक्षदा घ्यायचे आहे, हळदी कुंकू वाहून घ्यायचे. आणि कोणतीही पूजा करताना आपण गणपती बाप्पाची स्थापना करत असतो, तर आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची. इथं कोऱ्या अक्षदा ठेवायचे नाही, हळदी कुंकू वाहून घ्यायचे. आणि आता आपण गणपतीचं पूजन करणार आहोत, तर आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा आहे. पंचामृत असेल तर पंचामृतने तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे. 11 वेळा ओम गणपती नमः म्हणायचंय. ओम गणपती नमः, ओम गणपती नमः. शुद्ध पाणी घ्यायचंय. मग तुम्ही पंचामृत असेल तर पंचामृतने अभिषेक करायचा आहे. ओम गणपती नमः 11 वेळा बोलायचं आहे आपल्याला. जर तुम्हाला अथर्वशीष बोलायचं असेल, गणपती स्तोत्र बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम भद्रं कर्णेषु पश्चिम श्रीरंगे पुष्पसंतरिवेशदा. ओम स्वस्तिन इंद्र उदशवा स्वस्तिन पूषा विश्वता सतमे सत्विरोधे. ओम शांती शांती शांती. ओम नमस्ते गणपते तमे प्रत्यक्षतमासी तमे केलं करतासी तमे केलं दाताची तमे सतमासी तव साक्षादामासी नित्यं वृत्तं वंची सत्यं वंची अवक्तारं वक्तारं चोतारं दातारं दातारं वचनं. असं अथर्वशीष आपल्याला एकदा बोलून घ्यायचंय. आणि मूर्ती अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आणि एक स्वच्छ रुमाल वगैरे घ्यायचा आहे. हे बघा रुमाल घ्यायचा आहे. गणपती बाप्पांना अष्टगंध प्रिय अष्टगंध ठेवायचे. श्री गणेशाय नमः चंदन समर्पयामि. श्री गणेशाय नमः हळद कुंकुम समर्पयामि. श्री गणेशाय नमः पुष्प समर्पयामि. गणपती बाप्पांना तुम्ही पुष्प ठेवू शकता. श्री गणेशाय नमः दुर्वा समर्पयामि. श्री गणेशाय नमः. या आखाड्याची पानं आहेत, तुमच्याकडे जे पण पुष्प असतील ते अर्पण करायचे. श्री गणेशाय वस्त्र समर्पण. कापसाचं वस्त्र आहे ते तुम्ही गणपती बाप्पांना देऊ शकता. आणि गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे. मंडल काढायचं आहे, मंडलवर गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे. आणि याचा मंत्र बोलायचा आहे, गायत्री मंत्र. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम प्राणसंप्राणस्य विनाशाय ब्रह्मणस्पतये स्वाहा. श्री गणेशाय नमः. आता गणपती बाप्पाची आपली पूजा झालेली आहे, तर आता आपल्याला आता कलशची स्थापना करायची आहे. घ्यायचं आहे. देवीचा फोटो वगैरे असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. छान पूजा करणार आहोत, तर कलश पण आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे. इथं अक्षदा वगैरे टाकून घ्यायचे. हळदी कुंकू वाहून घ्यायचे. आणि इथं स्वस्तिक काढायचे आपल्याला कलशाला. या पद्धतीने कलश स्वस्तिक काढून घ्यायचे. 2 रेषा काढायच्या आहे. आणि हळदी कुंकवाचे आपल्याला 5 बोट असे उमटून घ्यायचे. आणि इथं ठेवायचे 5 बोट उमटून घ्यायचे. इथे हळदी कुंकू, अक्षदा, चावल, फूल असेल तर फूल टाकायचे. श्री कलश देवता इथं दुर्वा असतील तर दुर्वा टाकून घ्यायच्या. आता 1-2च दुर्वा टाकते. दुर्वा असतील तर दुर्वा टाकून घ्यायच्या. आणि अशी एक प्लेट घ्यायची, त्याच्यात तांदूळ ठेवायचे आपल्याला. तांदूळ ठेवायचे. तांदूळ अक्षदा घेतल्या की हळदी कुंकू वाहून घ्यायचे. आणि ही देवीची मूर्ती आपण फोटोचं पण पूजा करून घ्यायची आहे. आणि फुलं असतील, लाल फुलं, दुर्वा असतील, तुळशीचे पत्र असतील, आपल्याला देवीला अर्पण करायचे.
आणि आता तुमच्याकडे अशी जर देवीची मूर्ती असेल तर आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. तर आता आपण अभिषेक करून घेऊ. हे बघ गणपती. आता श्री सूक्ताचं आपल्याला एकदा पठण करायचंय. आता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा तुम्ही सुपारी घेऊ शकता लक्ष्मी म्हणून, आणि सुपारी घ्यायची, अभिषेक करायचे, श्री सूक्ताचं एकदा पठण करायचंय आपल्याला. श्री गणेशाय नमः. श्री सूक्त पहिले साधक जलपान घ्यायचं. हरि ओम हरि ओम हिरण्यवर्णम हारणी स्वर्णनेत्रां चंद्रे लक्ष्मी जात वेदमावः तामाव जात वेदो लक्ष्मीमण पगणीयस्य कामश पूषाणम अश्वकुर्वारत मध्या हसिदानंद प्रबोधे श्रीयं देवीमुपवे श्रीमा देवी जुतांका स्मिता भग माता ज्वालांती तुत्ततवेति पते सिद्ध पदेवणतामेचं चंद्रा प्रभासा यशसा ज्वालांती श्रीयं लोके देव जुष्टमदा ता शरणी नशंतवणे आदित्यवनो. श्री सूक्ताचं एकदा पठण करायचंय. आणि आता मस्त शुद्ध जलाने आपल्याला मस्त छान असं स्नान वगैरे झालेलं आहे. तुमच्याकडे हिनात अख्तर असेल, हिना अख्तर वगैरे असेल तर घ्यायचे. आता स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचे. थोडेसे अक्षता घ्यायचे आहेत आपल्याला. देवीची आपल्याला स्थापना करायची आहे, महालक्ष्मीची, वैभवलक्ष्मीची, आणि पूजा करून घ्यायची आहे. चंदन वगैरे लावून हळदी कुंकू लावून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे छान मस्त. आणि घंटीची पण पूजा करून घ्यायची आहे आपल्याला. शंख असेल तर शंकरची पण पूजा करून घ्यायची आहे. आणि 2 विड्याची पानं घ्यायची आहे. बघा 2 विड्याची पानं घ्यायची आहे आणि त्याच्यावर सुपारी ठेवायची. आणि आपली पूजा आता झालेली आहे. तर आता आपण म्हणजे 2 विड्याची पानं घ्यायची, सुपारी घ्यायची. आणि आपण आता वैभवलक्ष्मीचे व्रत कशासाठी करतोय, तुमची मनातील इच्छा कोणती आहे, तर ती विड्याची पाणी सुपारी असेल ना तर त्याच्यावर 2 पळी पाणी सोडायचं. ह्या पद्धतीने पाणी सोडायचं. हे बघा 2 विड्याची पानं घ्यायची आहे. नाही तर विड्याची पानं नसतील तर 1 रुपयाचं कॉईन घेतलं ना तरी पण चालणार आहे. हे बघा 1 रुपयाचं कॉईनवर सुपारी ठेवायची आणि पाणी सोडायचंय. हे बघा पाणी सोडायचंय आणि तुमची जी पण मनातील इच्छा असेल ती सांगायची आहे. पूर्ण पूजा वगैरे करून घ्यायची. तुमच्याकडे आता जे पण फुलं असतील देवीला वाहून घ्यायचंय. लाल जास्वंदीचं फूल असेल किंवा शेवंतीचे असतील, जे असतील ते देवीला अर्पण करायचंय. आणि इथं आपल्याला सोन्याची वस्तू ठेवायची. तुमच्याकडे आता सोन्याची वस्तू नसेल तर चांदीची वस्तू ठेवू शकतात. चांदीची वस्तू नसेल तर तुम्ही 1 रुपयाचं कॉईन सुद्धा पूजू शकतात. आणि सोन्याची वस्तू कोणतं पण एक पूजायचं आहे. 1 रुपयाचा कॉईन ठेवलेला आहे, हा पूजायचा आहे. आता पूजेला सुरुवात, आपली सर्व पूजा वगैरे झालेली आहे. आता आपण 1 रुपयाचं नाणं पूजून घेणार आहोत. पूजा करून घ्यायची, हळदी कुंकू वाहून घ्यायचे. हळदी कुंकू झाल्यानंतर आपल्याला इथे लाल फूल ठेवायचे. सोन्याची, चांदीची, तुम्ही बारीक वस्तू कोणती पण ठेवू शकता, काही पण सोन्याचं. आणि सोनं चांदीची वस्तू नसेल तर 1 रुपयाचा कॉईन सुद्धा तुम्ही पूजू शकतात. आणि तुमचे जेवढे मानलेले उपास असतील तोपर्यंत तेच 1 रुपयातच पूजायचं आहे आपल्याला. जे पण फुलं पुष्प असतील ते अर्पण करून द्यायचे. घंटीची पण पूजा झालेली, घंटीला पण फुलं आपण अर्पण करायचं आहे. फळं असतील तुमच्याकडे आणि नारळ ठेवायचे. तुमच्याकडे नारळ असेल तर नारळ ठेवायचे. आणि ते नारळ आपण शेवटच्या म्हणजे आता आपले 11-21 मानले गेले असेल त्या दिवशी आपल्याला फोडायचं असतं ते नारळ. तर तुम्ही श्रीफळ इथं ठेवू शकतात. आणि फळं तुमच्याकडे जे असतील ते एवीवर ते ठेवायचे. आता माझ्याकडे काही फळं नाही आहे पण मी शुक्रवारी फळं ठेवणार आहे. तर ह्या पद्धतीने साधे सिंपल पद्धतीने पूजा मांडणी करायची. आणि शुक्रवारी नैवेद्याला आपण खीर करायची. रव्याची खीर असेल, तांदूळाची खीर असेल, तुम्हाला याची, हे बघा तुम्ही मखाण्याची खीर करू शकता, तांदूळाची खीर करू शकता, बारीक शेवाळ्यांची कोणती पण खीर तुम्ही, कारण की देवीला तांदूळाची खीर अतिशय प्रिय आहे. तर तुम्ही त्या दिवशी शुक्रवारी संध्याकाळी आपल्याला खीर करायची आहे. सगळं झाल्यानंतर प्रसादासाठी मंडल काढायचं चौरस पाण्याने आणि तुळशीपत्र घ्यायचे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. ओम मंत्र बोलायचा आहे. ओम प्राणाय स्वापनाय विनाय उदनाय समनाय ब्रह्मणे अमृताय स्वाहा. आणि तुळशीपत्र देवीला दाखवायचे. तुळशीपत्र
त्या दिवशी. आणि या तुळशीपत्र ठेवायचं आहे नैवेद्य झाल्यानंतर. आणि इथं देवीजवळ आहे ना पूजा वगैरे झालं तर विड्याला पाणी सोडायचं आहे 2 चमचे. आणि आपली मनातील इच्छा बोलायची आहे तुमची. आता तुम्ही बोलायची उपवास कशासाठी करताय त्यासाठी आपल्याला पूजा वगैरे करायची आहे. हळद कुंकूचे छोटंसं ठेवायचं आहे आपल्याला देवीजवळ. आणि तुम्हाला धूप दीप अगरबत्ती दाखवायची आहे. विड्यावर पाणी सोडल्या गेल्यानंतर आहे ना आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचे आणि नमस्कार करायचा आहे. आणि बाजूला इथं श्रीफळ ठेवायचं आहे. श्रीफळावर पण आपण पाणी सोडायचं आहे. तुम्ही श्रीफळावर पण पाणी सोडू शकता आणि पूजा करू शकता. आणि छान अशी आपण रांगोळी पण काढू शकता. ज्या दिवशी आपण व्रत केलं तुम्ही धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचं आहे. आता मस्त छान रांगोळी छान हळदी कुंकू पण दाखवलेलं आहे. आणि तुमच्याकडे कापूर असेल तर कापूर पण लावायचं आहे. आणि कप धूप असेल तर कप धूप पण लावायचं आहे. आणि आपल्या आता वैभवलक्ष्मी मातेचं हे बघा हा ग्रंथ आहे वैभवलक्ष्मी मातेचा. आता आपल्याला पूजेला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला कोणतं मंत्र स्तोत्र बोलायचे तर ते मी दाखवणार आहे. बघा तुम्ही जर संतान प्राप्तीसाठी हे वैभवलक्ष्मीचे व्रत करत असाल, ज्यांच्या घरामध्ये संतान नसेल, पुत्र प्राप्ती होत नसेल तर त्यांनी बघा परशर मुनिकृत पुत्र प्राप्तिकर महालक्ष्मी स्तोत्र बोलायचे. आणि त्याच्या अगोदर आपल्याला कोणते मंत्र स्तोत्र बोलायचे ते पण मी तुम्हाला दाखवते. आपल्याला ही पोथी वाचायची वैभवलक्ष्मीची. तर तुम्हाला श्री मातेचे स्तवन वाचायचे. या रक्ताभुजवासिनी विलासनी चंडाशु तेजस्विनी या रक्तारुंबिरा हरी सखी या श्री मनोनिनी या रक्तंकर मंथना पगडिता विष्णु स्वता मोहिनी सा मा पातु मनोरमा भगवती लक्ष्मीच पद्मवती. हे आपल्याला स्तवन पहिले वाचायचे. लाल कमळामध्ये वास्तव्य करणाऱ्या शोभदायक अशा प्रचंड किरणांनी युक्त असणाऱ्या संपूर्ण लाल असणाऱ्या रक्त वस्त्र परिधान करणाऱ्या श्री भगवान विष्णूला प्रिय असणाऱ्या मनाला आनंद देणाऱ्या समुद्र मंथनामधून प्रकट झालेल्या विष्णू पत्नीच्या असणाऱ्या कमळातून जन्मलेला अतिशय पूजनीय असणाऱ्या हे लक्ष्मी माते तू माझे रक्षण कर. ओम नमो देवी महादेवेश्वराय सतनमा ओम प्रकृते भद्राय नमः. हा श्लोक म्हटल्यानंतर इथं 8 प्रतिमा दिलेल्या असतात वैभवलक्ष्मी मातेच्या. पोथी सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला या देवींचे चित्र आहेत. प्रत्येक देवीला आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचंय या पद्धतीने. आता हे हळदी कुंकू आहे. आता प्रत्येक पहिले ग्रंथाची आपल्याला पूजा करून घ्यायची हळदी कुंकू लावून. प्रत्येक देवीचं नाव घ्यायचं, हळदी कुंकू लावून घ्यायचे. श्री माता श्री वीर लक्ष्मी हे माते वीरलक्ष्मी तू सत्यवतीचे जसे कल्याण केले तसे आम्हावरील कल्याण कर. आणि हळदी कुंकू लावायचंय. 8 देवींचं इथे चित्र असतात त्यांना वंदन करायचे. हे माता श्री गजलक्ष्मी हे माते गजलक्ष्मी तू सत्यवतीचे जसे कल्याण केले तसे आम्हा पण सर्वांचे कल्याण कर. आणि हळदी कुंकू लावायचे. श्री माता धनधनेश हे माते धनलक्ष्मी सत्यवतीचे जसे कल्याण केले तसे आमचे पण कर. आणि वंदन करायचे. माता अधिलक्ष्मी हे माता अधिलक्ष्मी तू सत्यवतीचे जसे कल्याण केले तसे आमचे पण कल्याण कर. असे 8 प्रतिमा असतात देवीच्या. यांना आपण हळदी कुंकू लावून घ्यायचे. हे माता श्री ईश्वर लक्ष्मी हे माता ईश्वर लक्ष्मी तू सत्यवतीचे जसे कल्याण केले तसे आमचे पण कर. माता श्री संतान लक्ष्मी हे माता संतान लक्ष्मी तू सत्यवतीचे जसे कल्याण केले तसे आमचे पण कर. आणि आता माता श्री विजयलक्ष्मी तू जसे सत्यवतीचे कल्याण केले तसे आमचे पण कर. आणि स्वामी स्थापन बोलायचे पहिले. आणि तुम्ही जर पुत्र प्राप्तीसाठी जर तुम्ही
करत असताना इथं श्रीयंत्र आहे, श्रीयंत्राची पण पूजा करून घ्यायची. इथं पण श्रीयंत्र महालक्ष्मी यंत्र आहे, इथं पण पूजा करून घ्यायची. हळदी कुंकू लावायचं हे यंत्रांना. आणि तुम्ही जर संतान प्राप्तीसाठी हे व्रत करत असणार, पुत्र प्राप्तीसाठी, तर हे तुम्हाला बोलायचे स्तोत्र मी तर शेवटच्या पाण्यावरती बघा. आणि आता कथा वाचायची आपल्याला, महात्म्य. आता कुठून सुरुवात करायची आहे तर बघा, जय श्री वैभव लक्ष्मी माता संपूर्ण व्रताची कथा ही आपल्याला वाचायची आहे. महात्म्य पण दिलेलं असतं. हे बघा, ही कथा वाचायची एवढी आपल्याला. हे बाकीचं काही वाचायचं नाही आहे. त्याच्यानंतर मागच्या पानावर किंवा पहिल्याच पेजवर आपल्याला आता लक्ष्मी गायत्री मंत्र दिलेला आहे. ओम महालक्ष्मीचं विद्मे विष्णुपत्नीचं दिमे. तुम्ही 16 वेळा 24 वेळा एक माळ करायची. तुम्हाला प्रार्थना करायची. ऋणरोगादी दरिद्रम पापचापमुत्यम भय शोका मनस्तापनश्यंतु ममा. इथं दिलेले आहे. लक्ष्मी कवच आपल्याला वाचायचे. कथा झाल्यानंतर तुम्ही करू शकता. आणि इकडं बघा हे दिलेलं आहे महालक्ष्मी अष्टकम. तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम बोलायचे. तुम्ही 8 वेळा, 9 वेळा, 11 वेळा, 21 वेळा, तुम्हाला आता जेवढं शक्य होत असेल तेवढं श्री महालक्ष्मी अष्टकम तुम्ही 3 वेळा, 8 वेळा बोलू शकता. बघा, 3 वेळा इथं पुस्तकात दिले, 3 वेळा तुम्ही पठण करा. आणि अष्टलक्ष्मी अष्टकमी म्हणून तुम्ही 8 वेळा पण पठण करू शकतात. 11, 21 तुमच्याकडून जितकं होत असेल तितकं. आणि पोथी वगैरे झाल्यानंतर आपल्याला आरती बोलायची. आरती पण दिलेली. सर्वप्रथम गणपतीची आरती, मग महालक्ष्मीची आरती दिलेली. इथं 2 आरत्या दिलेल्या असतात, त्या बोलायच्या आहेत आपल्याला. आणि तुम्ही जो पण काही नैवेद्य केला असेल, महानैवेद्य जो केला असेल, भाजी चपाती, जो पण नैवेद्य तुम्ही जे तुमच्यासाठी उपास आता आपल्याला सोडायचा असतो, त्याच्या अगोदर आपल्याला लक्ष्मी वैभव लक्ष्मी मातेला आपण नैवेद्य दाखवणार आहे. तर पहिला घास काढायचा आहे आपण. तो पहिला घास आपण गायीसाठी, जो पहिला घास आहे ना तो गायीला दाखवायचा आहे. मग आपण ग्रहण करू शकतो. या पद्धतीने आपलं वैभव लक्ष्मीचं व्रत आपल्याला करायचं आहे. जास्त काही कठीण आहे, खूप साधं आणि सिंपल आहे. पहिला घास गायीला काढून ठेवायचा असतो. आणि तुमच्या आजूबाजूला जवळ गायी असेल तर गायीला खाऊ घालणे, तर सकाळी उठून तुम्ही गायीला देऊ शकतात. नाहीतर दूधवाले असताना, दूधवाले येतात त्यांच्या गायी असतात त्यांच्याजवळ द्यायचं. या पद्धतीने आपल्याला वैभव लक्ष्मीचे व्रत करायचे. या पद्धतीने तुमच्याकडे श्रीयंत्र असेल, कुबेर यंत्र असेल, कवड्या असतील तर देवी पुढे तुम्ही ठेवू शकता. नसेल तरी पण चालेल. या पद्धतीने जेवढं साधे सिंपल पद्धत श्रद्धेने करायचं